मार्कडवाडी येथे जो प्रयोग होणार होता तो या सरकारने जबरदस्तीने थांबवला। लोकांचा आंदोलनाचा अधिकार आहे, तो अधिकार हिरावून घेतला आणि त्याचबरोबर मार्कडवाडीमध्ये अटकसत्र सुरू केलं। लोकशाही पद्धतीने अहिंसक पद्धतीने गांधी बाबाच्या मागे जाऊन त्याच्या विचारांना पुढे घेऊन त्यांच्या आंदोलनाच्या स्वरूपाला पुढे घेऊन जाणारे मार्कडवाडीचे नागरिक, त्यांचा गुन्हा काय? त्यांना अटक कशाला केली? एकतर तुम्ही घाबरलात की मार्कडवाडीचं लोण हे पूर्ण महाराष्ट्रात पसरलं आणि आता अटक करून तुम्ही त्याला अजून फुंकर मारलीत। माझ्या आद्याने जसं भारतीय स्वातंत्र्य लढ्यात दांडी मार्चची यात्रा ही स्वातंत्र्याला नवीन चाल देणारी ठरली, तसंच इथे जो वाढणारा एक अधिकारशाही आहे, फॅसिझम आहे, त्याला रोखण्यासाठी मार्कडवाडीचा प्रयोग हा आधुनिक भारताचा दांडी मार्च असेल। चांगलं आहे, चांगलं आहे, त्यात काय वाईट काय? शपथविधीच्या आदल्या दिवशी अजित पवार दिल्लीमध्ये होते, अमित शहाची भेट झाली, मंत्रिपदासाठी लॉबिंग होते किंवा काय चर्चा होती, पण त्यांनी स्वतः नकार दिला होता। अशी कुठली चर्चा हीच होती का? केसेस सुटल्या ना, बस झालं। पण जवळपास 1000 कोटींची मालमत्ता दिल्लीच्या ट्रिब्युनल कोर्टाने ती रिलीज केलेली आहे। त्याच्यावरतून अनेक जे समाजसेवक आहेत, समाजासाठी काम करणारी लोक आहेत, अंजली दमानी यांसारख्या ज्या समाजसेवक आहेत, त्या सगळ्या प्रश्नचिन्ह उपस्थित करतात की भाजी मसोबत जा आणि 1000 कोटी माफ करा। मला वाटतं आता ज्या पद्धतीचं पाशवी बहुमत त्यांना मिळालेलं आहे, ते कसं मिळालं ती गोष्ट वेगळी, त्या पद्धतीने ह्या बोलण्याला आता काही अर्थच राहिलेला नाही। 1000 कोटी 2000 कोटी केसेस मागे घेणं, केसेस बंद करून टाकणं, हे आता काय या सरकारला नवीन आणि तुम्हाला आणि मला पण नवीन राहिलेलं नाही। हे येतं निघून जातं, उद्या कोण अजित पवारांविषयी चर्चाही करणार नाही। महाराष्ट्राची जनता चांगल्या मनाची विसरभोळी झाली आहे। म्हणून तर मी म्हटलं की उद्या तिथे शरद पवार साहेब पण जाणार आहेत। जसं दांडी मार्चला विरोध झाला पोलिसांकडनं, ब्रिटिश पोलिसांकडनं, आणि एवढूसं चिमटीभर मीठ उचललं महात्मा गांधींनी आणि तिथनं आग लागली भारताला, ती स्वातंत्र्य देऊनच गेली। त्यामुळे मार्कडवाडी हा आधुनिक भारताच्या इतिहासात नवीन दांडी मार्च सारखा ओळखला जातो। विधानसभा निवडणुकीत घराणेशाही पाहायला मिळते। जवळपास 288 पैकी 238 जे आहेत ते उमेदवार वारस हक्काचे आहेत। वारस हक्काचे मी कोणाचा नातेवाईक नाही, माझा मी। सर एक सिंपल बाइक करना चाहूंगा सर, ईवीएम को लेकर चेहरा दिसत नाहीये।